मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. चला तर आज आपण पाहणार आहोत मराठीमधील म्हणी व अर्थ संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त. पहिली म्हण आहे आंधळीपेक्षा तिरळी बरी. या म्हणीसाठी अर्थ आहे एखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकार करणे कधीही चांगले. पुढील म्हण आहे आंधळ्या प्रजेत हेकना राजा. आंधळ्या प्रजेत हेकना राजा या म्हणीसाठी अर्थ आहे असहाय्य गरीब लोकांमध्ये एखाद्या चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो. पुढील म्हण आहे आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ. या म्हणीसाठी अर्थ आहे एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे. पुढील म्हण आहे आईजीच्या जीवावर बाईजी उदार. या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतःचा बडेजाव दाखविणे. पुढील म्हण आहे आजा मेलानी नातू झाला. या म्हणीसाठी अर्थ आहे एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार. पुढील म्हण आहे आचार तेथे विचार. या म्हणीसाठी अर्थ आहे चांगली संस्कृती चांगल्या विचारांना जन्म देते. पुढील म्हण आहे उचलली जीभ लावली टाळूला. या म्हणीसाठी अर्थ आहे कोणताही विचार न करता बोलणे. पुढील म्हण आहे उधार तेल खावट निघाले. उधार तेल खावट निघाले. या म्हणीसाठी अर्थ आहे उधारीच्या मालात काही ना काही दोष असतोच. पुढील म्हण आहे उसाच्या पोटी कापूस. या म्हणीसाठी अर्थ आहे कर्तबगार व्यक्तीच्या वंशात आळशी माणूस असणे. पुढील म्हण आहे एक घाव दोन तुकडे. या म्हणीसाठी अर्थ आहे एका फटक्यात निकाल लावणे. पुढील म्हण आहे एका दगडात दोन पक्षी मारणे. या म्हणीसाठी अर्थ आहे एकाच कार्यात दोन काम करणे. पुढील म्हण आहे एका माळेची मणी. या म्हणीसाठी अर्थ आहे सर्वजण सारखेच. पुढील म्हण आहे एकी हेच बळ. एकी हेच बळ. या म्हणीसाठी अर्थ आहे एकत्र समुदाय कायम जिंकतो. पुढील म्हण आहे एकटा जीव सदाशिव. या म्हणीसाठी अर्थ आहे एकटा माणूस चिंतामुक्त अन सुखी असतो. पुढील म्हण आहे एकादशी अन दुप्पट खाशी. या म्हणीसाठी अर्थ आहे नियमांच्या विरुद्ध वर्तन करणे दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही. पुढील म्हण आहे ऐत खाऊ लांडग्याचा भाऊ. या म्हणीसाठी अर्थ आहे कष्ट न करण्याची सवय असलेला मनुष्य कुठेही आयते खायला मिळाले की डल्ला मारतो. पुढील म्हण आहे ओठी तेच पोटी. या म्हणीसाठी अर्थ आहे बोलावे तसे वागावे सरळ मार्गी माणूस. पुढील म्हण आहे करायला गेलो एक आणि झाले भलतेच. या म्हणीसाठी अर्थ आहे चांगले करायला गेले तरी वाईट घडणे. पुढील म्हण आहे काकडीची चोरी अन फाशीची शिक्षा. या म्हणीसाठी अर्थ आहे थोड्याशा अपराधानंतर फार मोठी शिक्षा करणे. पुढील म्हण आहे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही. पुढील म्हण आहे खाल्ल्या मिठाला जागणे. या म्हणीसाठी अर्थ आहे मालकाशी प्रामाणिक राहून संकटकाळी मदत करणे. पुढील म्हण आहे गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. या म्हणीसाठी अर्थ आहे चांगले ज्ञान दिल्यावरही व्यक्तीचे वाईट वागणे. पुढील म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली. या म्हणीसाठी अर्थ आहे सर्वची सारखीच परिस्थिती असणे. पुढील म्हण आहे चांभाराची नजर जोड्यावर. या म्हणीसाठी अर्थ आहे आपापल्या व्यवसाया संबंधित गोष्टीकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो. पुढील म्हण आहे जपून पाऊल टाकणे.
या म्हणीसाठी अर्थ आहे काळजीपूर्वक काम करणे. पुढील म्हण आहे जखमेवर मीठ चोळणे. या म्हणीसाठी अर्थ आहे आधीच त्रस्त असताना परत त्याच गोष्टीविषयी त्रास देणे. पुढील म्हण आहे जावयाचं पोर हरामखोर. या म्हणीसाठी अर्थ आहे माणसाची प्रवृत्ती आपल्या स्वार्थ साधण्यासाठीच असते. पुढील म्हण आहे झालं गेलं गंगेला मिळालं. या म्हणीसाठी अर्थ आहे भूतकाळाच्या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे मार्गक्रमण करणे. पुढील म्हण आहे ताकापुरते रामायण. या म्हणीसाठी अर्थ आहे एखादी गोष्ट मिळेपर्यंत संवाद साधणे, स्वार्थ साधल्यावर तडक निघून जाणे. पुढील म्हण आहे 10 गेले 5 उरले. या म्हणीसाठी अर्थ आहे आत्मविश्वास कमी होणे. पुढील जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये.